राज्याच्या कांदा धोरण समितीवर शंकरराव हिरामन खलाणे यांची निवड। पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली शिफारस। धुळे तालुक्यातील नेर येथील राज्याच्या कांदा धोरण समितीवर शंकरराव हिरामन खलाणे यांची निवड करण्यात आली आहे। निवड झाल्याबद्दल शंकरराव हिरामन खलाणे यांचे देखील नेर गावातून मोठे कौतुक करण्यात येत आहे। तसेच राज्य कृषी मूल्य आयोगाअंतर्गत राज्यातील कृषी विषयक धोरण ठरवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। कांदा हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक असून भावाची चढउतार नेहमी होत असते। शेतकऱ्यांची आर्थिक व्यवस्था मोठ्या प्रमाणात कांदा अवलंबून असते। त्यासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाअंतर्गत समिती गठीत करण्यात आली असून कृषी अभ्यासक व शेतकरी नेते पाशा पटेल हे या समितीचे अध्यक्ष आहेत। तर सर्व पणन व कृषी सहकार कृषी विद्यापीठ या क्षेत्रातील सचिव व संचालन 19 विभागातील तज्ञांचा या समितीत समावेश आहे। त्यामध्ये कांदा विषयक तज्ञ, कांदा निर्यातीदार तसेच यशस्वी कांदा व्यापारातील यशस्वी उद्योजक, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, सामाजिक राजकीय क्षेत्रातील मोठे योगदान असलेले नेते श्री शंकरराव हिरामन खलाणे यांची निवड करण्यात आली आहे। राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री जयकुमार रावल यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली आहे। केंद्र सरकार व राज्य सरकार यांना कांदा पिकांचा आढावा देणे, नाफेड व NCCF तसेच निर्यात धोरण व शासनाचा कांदा विषयक अनुदान याबाबत धोरण ठरवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। या नियुक्तीमुळे श्री शंकरराव खलाणे यांचे पणन मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे, माजी मंत्री अमरीशभाई पटेल, आमदार रामदादा बदाणे आदी नेरसह परिसरातील ग्रामस्थांकडून देखील कौतुक करण्यात येत आहे। MTV न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे। कांदा निर्यात धोरण समितीवर महाराष्ट्र सरकारने नवीन समिती गठीत केली आहे। या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कांद्याची चढउतार जी होत असते आणि महाराष्ट्र कांद्याचं प्रमुख पीक असून ज्या कांद्यामुळे मोठी अर्थव्यवस्था आपल्या शेतकऱ्यांची अवलंबून आहे, या धोरणाच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांना काय न्याय देता येईल आणि माझ्या ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना संपूर्ण न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे।